घातला दुकान घातला दुकान घातला दुकान घातला
घातला दुकान देते आली असे दान संत उदार उदार भरले अनंत भंडार मागत्यासी पुरे धनी अनेकाशी उरे संत उदार उदार भरले अनंत भंडार तुका म्हणे पोते देवे भरिले नोहेरिते संत उदार उदार भरले अनंत भंडार समचरण सरोजं सांद्रनीलाम्बुदाभं जगन्निहित पाणिमण्डलं वन्दनाम् तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयदोलहसं फलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा
विठ्ठीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवांशी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पाया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम घ्यावी संत उदार उदार भरले अनंत भंडार पस्तू प्राप्त प्रसंगी कीर्तन उपी सेविका निवडलेला हूँ महान भगवत भक्त सुप्रसिद्ध साधू श्रीमान श्री संत जगद्गुरु तुकोबा यांचा चार चरणाचा आणि संतांचं वर्णन करणारा अभंग संतपुरा अभंग सेवेकरता निवडलेला अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की मौजे देवी रांजणगाव गावामध्ये भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गंगाधर महाराज रासने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवारी वंशी महाराज तांबे श्री क्षेत्र निवास वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गोविंद महाराज गाडकर यांच्या प्रेरणेने आपलं सर्वांचं श्रद्धास्थान हरिभक्तीपरायण गुरुवारी महंत भास्करजी महाराज हरिभक्तीपरायण देवीदासजी महाराज मस्के हरिभक्तीपरायण प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं
तसेच हरिभक्तीपरायण कारभारी महाराज झडेकर, हरिभक्तीपरायण दत्ता महाराज जोरे आणि या सकल संतांच्या कुशल मार्गदर्शनानं या ठिकाणी महाशिवरात्रीचे या महान पर्वणीवर चालत असलेला ज्ञानयज्ञ, वाघयज्ञ, नामयज्ञ आणि त्या ज्ञानयज्ञातील तिसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. कार्यक्रमाकरता उपस्थित असणारी गावातील, परिसरातील, पंचकृषीतील सर्वच महाराज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार या सेवेकरता उपस्थित आहेत. त्यामध्ये हरिभक्तीपरायण 7 दिवसाची सेवा ज्यांची आदरणीय गायनाचार्य हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज भांडेकर, हरिभक्तीपरायण अनिल महाराज, हरिभक्तीपरायण आमचे आणि आपले सर्वांचे स्नेही नाना भाऊ, त्यांचे बंधू या आमच्या बरोबर संभाजी पाटील आगळे, परिसर गावातील सर्व भजनी मंडळ, भोसे पाटील, आदरणीय हरिभक्तीपरायण शिंदे महाराज, हरिभक्तीपरायण रोडगे महाराज, कधी नावाचं माझं बरोबर, आणि सर्व भजनी मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा संपन्न होत असलेला ज्ञानयज्ञ सोहळा. मृदंगाची सेवा ज्यांची आहे हरिभक्तीपरायण उमाटे महाराज आणि सर्व टाळकरी म्हणून उभे असलेले सर्व आमचे सहकारी मित्र, त्यामध्ये आता सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हार्मोनियम वादक सुंदर अशी त्यांची सिस्टीम आहे. आदरणीय आपल्या गावचे नानाभाऊ आणि आदरणीय राजूभाऊ सरपंच हरी पाटील, उपस्थित समोर बसलेली सर्वच राजकीय परमार्थी क्षेत्रातील मान्यवर माता भगिनी, माझ्याकडे ही सेवा आदरणीय शरद भाऊंनी माझ्याकडे दिली आहे. सर्व भजनी मंडळाच्या माध्यमातून या सारंग पाटील सरपंच आहेत, आदी सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आनंद वाटला या ठिकाणी आल्याच्या नंतर. बरेच दिवसापूर्वी मी या ठिकाणी कीर्तनाची सेवा केली होती, त्यावेळेस सभामंडप वगैरे काही नव्हता आणि 9 ते 11ची कीर्तनाची वेळ असायची. आज वाटतं आनंद वाटतोय की 7लाच 7:30लाच गच्च असा मंडप भरलेला आहे. याला एकच कृपा गुरुवारी वंशी महाराजांची. विठ्ठल सज्जनो, मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्मा हित असतो. या मृत्यू लोकामध्ये संतही आले आणि या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला मला देखील यावं लागतं. या मृत्यू लोकाने भगवान परमात्म्याने अनेक अवतार धारण केले. कशा करता तर भक्तांचं रक्षण करण्याकरता. आपण अनेक प्रमाणामध्ये ऐकलं. कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या माध्यमातून भगवान परमात्मा सांगतात की अर्जुना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत व्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आल्याच्या नंतर काय करतो? दैत्यांशी पुढे नाशी, साधूचा मानू दिवसे, धर्माशी नीतीशी. धर्माचं रक्षण करण्याचं काम भगवान परमात्मा करत असतो. त्याकरता तो कधी राम, कधी कृष्ण, कधी ऋषी, कधी परशुराम, तर तोच भगवान परमात्मा कधी वामन बनतो, तर तोच भगवान परमात्मा कधी देवी बनतो. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, भक्ता कारणे, कणवाळ कृपाळू दिनाला देव धरणे. सर्व अवतार देवाचे जर आपण बघितले तर भक्ताचं रक्षण करण्याकरता. आणि भगवान परमात्माने अनेक अवतार धारण केले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जी अवताराची सर्व माझ्या पांडुरंगाने धारण केले. धरी गेली सोंगे अवघियेने पांडुरंगे. मृत्यू लोकामध्ये देवादिकांचा देखील अवतार. याच मृत्यू लोकामध्ये संतही आले, परंतु संत कशा करता आले तर या मृत्यू लोकामध्ये संत फक्त समाजाचा उद्धार करण्याकरता. बुडते जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया. आल्याच्या नंतर संतांनी जागृती देण्याचं काम केलं. महाशिवरात्र काय, वामन जयंती काय, ऋषीय जयंती काय, वामन परशुराम जयंती काय, रामनवमी, हनुमान जयंती, या सर्व देवादिकांच्या जयंतीची जागृती तुम्हाला कोणी दिली असेल तर ती संतांनी दिली. संत कधी कधी देवाला जागा करतात. एक तसेच केलं तर विठाला सकल संत मंडळी देवाला विनंती करतात, देवा तुमच्या दर्शनाकरता अहिल्यानगर जिल्ह्यातून, संभाजीनगर जिल्ह्यातून, उभ्या महाराष्ट्रातून लोक आली, यात नवल नाही.
तर वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून देवाला जागा करतात आणि देवाला जागा करत असताना विनंती करतात का हो तुम्ही निश्चिंतीने निजला ते हारी का हो तुम्ही निजला ते हारी का हो तुम्ही निश्चिंतीने निजला ते हारी का हो तुम्ही निश्चिंतीने निजला ते हारी आदिये दे सुखामी वासुदेव देवाला जागा करत असताना वारकरी चाली म्हणतात. प्रकाश महाराज याच अभंगाला जर एखादी आपण सिनेमाची चाल लावली तर त्याच्यातला भाव निघून जाईल. ही कृपा साधू संतांची आहे. बंकट स्वामी बोले बाबा या सर्व मंडळीने हे जतन केले. बघा किती सुंदर चाली आहे. का हो तुम्ही निश्चिंतीने निजला ते हारी मानियले सुख आम्ही वाचू कैशा परे उठा सावध व्हावे क्षमा सकळाशी जावे. संतांची मग ते जागा करत असताना ती संत मंडळी कोणा एका जातीला कोणा एका विशिष्ट वर्गाला अजिबात नाही तर संपूर्ण समाजाला जागा. ऐसे जागविले अवघे जन होते संसित तेही केले दान. तुका म्हणे दुबळी कोण कोण गेले वासुदेवासी विसरू नका. वासुदेव करीतो फेरा वारियात बाहेर ही संत मंडळी मूर्ती लोकांमध्ये आली. माऊली ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबाराय नामदेवराय सर्व संत मंडळीचा अवतार कार्य आपण बघितलं. सर्व संत मंडळी या मृत्यू लोकांमध्ये आली. स्वानंद सुखनिवासी जोग महाराज आणि तीच परंपरा याच भूमीमध्ये ज्यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला तालुका आणि ज्या महान सत्पुरुषाची संत जन्मभूमी आहे असे आपलं सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवर्य महंत बंसी महाराज स्थान. या मृत्यू लोकांमध्ये संत मंडळी जर जन्माला आली नसती तर कबीर महाराज म्हणतात अगर इस दुनिया में संत नहीं होती तो जल जाता संसार. संत मंडळी जर आली नसती तर या संसाराचं काय झालं असतं. म्हणून या महान सत्पुरुषाचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. केले उपकार सांगू मी काय बापन करी ऐसी माय धर्मे त्यांचे देखील पाय दिले अक्षय अभयदानगा. आपलं सर्वांचं भाग्य आहे की आपण ज्यांच्या पदस्पर्शानं पुढील झालेल्या या पावनभूमीमध्ये आम्ही उभ्या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना गुरुवर्य बाबांचं नाव जर घेतलं चौधरी पाटील जर नाव घेऊन सांगितलं तर लोक म्हणतात महाराज तुम्ही त्या परिसरातले आहेत का. आम्ही सांगत असतो आम्ही त्याच गावातले आहोत. आता एकाच तालुक्यातले 15-20 किलोमीटरचं अंतर म्हणजे फार नाही परंतु ती ताकद बाबांच्या नावामध्ये. आणि म्हणून असे सत्पुरुष की जीर्णोद्धार करोनी या कळस केला मंदिराचा वैष्णव भाविकाची दिली शिदोरी भक्तीची
आरती गुरुरायाची स्वतःचा संपूर्ण प्रपंच मंदिराकरता दिला आणि मंदिर बांधून सर्व भक्त परिवाराला एकच संदेश दिला, ज्ञानेश्वरी मंदिरावर प्रेम करा आणि ज्ञानेश्वरी वाचा. अनेक मोठ्यांच्या मुखातून आम्ही ऐकलं की असे संत आहेत, मंदिर बांधता बांधता जमिनी घेणारे संत आहेत. परंतु गुरुवारी बाबा असे होते, स्वतःचा प्रपंच विकला आणि तुमच्या आमच्या करता हे मोठं दालन उभा केलं. त्यांचे आघात असे उपकार आपल्यावर आहेत. म्हणून ही मंडळी जन्माला आली आणि त्यांच्या पावनभूमीमध्ये परिसरामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, त्याच्याकरता माझ्या सहित तुमचं अगदी या स्टेज पासून तर आचार्य मंडळी, सेवा करणारी माता भगिनी, सर्व पुरुष बांधव, टाळकरी सर्वांचं एवढं पुण्य आहे. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केले. जन्म जन्मी आम्ही बहुत सुकृताची जोडी, बहुत पुण्य फळले कृष्णा दिवस भाग्य उदयाचा ठसा घडो, सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. अशा महान सत्पुरुषांच्या पदस्पर्शाला पुण्य झालेल्या पावन परिसरामध्ये तुमचा आमचा जन्म आहे, हे आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत. म्हणून जी संत मंडळी मृत्यू लोकांमध्ये आली, शेवटच्या श्वासापर्यंत समाजाला जागृती देण्याचं काम या मंडळीने केलं आणि जात असताना देखील शेवटचा संदेश देऊन गेला. आम्ही जातो आमुच्या गावात, आमुचा राम राम घ्यावा, आजीवरी होतो तुमचे गावी, आता कृपा सुद्यावी, आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. रामकृष्ण विठ्ठल बोला, तुका जातो वैकुंठाला. गुरुवारी बनसी महाराज या गावामध्ये जन्माला आले आणि बाबांच्याच मार्गदर्शनानं, बाबांच्याच कालखंडामध्ये सुरू झालेला हा नाम सप्ताह आहे. सुंदर भगवान शिवजीचं मंदिर, बाबाचं देखील मंदिर या ठिकाणी आपण सर्वजण उभं केलेलं आहे. थोडं कौतुक करावं असं सर्व हा परिसर आहे. आणि म्हणून बाबांनी सुरू केलेल्या या नाम सप्ताहामध्ये आम्हाला बाबांचं फार काळ, बाबा ज्यावेळेस कीर्तन करत होते ते कीर्तन शहाजी महाराज आम्हाला फार कळत नव्हतं, आम्ही अगदी लहान होतो. परंतु तुम्ही बाबांच्या सानिध्यामध्ये राहिले आणि तुमचं दर्शन आमच्यासारख्या सर्वसामान्य जीवाला होतं, हे आमचं परम भाग्य मानतो. आणि बाबांनी ज्ञानेश्वर मंदिराची उभारणी केली आणि त्या ज्ञानेश्वर मंदिराचं पायीक होण्याचं भाग्य आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. हे आमचं अनंत जन्माचं पुण्य आहे. विठ्ठल लोकांमध्ये भगवान परमात्मा ही दुकान घालत असतो. देवाचं दुकान जर आपण बघितलं तर भगवान परमात्म्याच्या दुकानामध्ये असं कर्म, जसं कर्म असेल तसं फळ आहे. जैसे जाचे परीसी गवारा सादर. भगवान परमात्मा कोणालाही देत असताना चुकीचं कधी देत नाही. नामदेवरांची तक्रार आहे देवाकडे, देवा एकाला काय खावं याची चिंता आहे,
आणि एकाला काय काय खावं याची चिंता. नामदेवरायांना देवानं सांगितलं, नामदेवा हा दोष माझा नाही, हा दोष ज्याच्या त्याच्या कर्माचा. म्हणून करत असताना चांगलं कर्म करा. जगद्गुरु तुकोबाला म्हणतात, पेरणी जर आपण कडू जिरे पेरले तर अमृत फळे त्याला येते. पेरी कडू जिरे वाटे अमृत फळे, ऐकी वृक्षा पेरे कैसे, ऐकी वृक्षा पेरे कैसे. जसं कर्म असेल तसं फळ दिलं जातं. संतांचं देखील दुकान आहे. गुरुवरे वंशी महाराजांनी या तालुक्यामध्ये दुकान घातलं. उभ्या महाराष्ट्रामध्ये घातलं. आळंदी क्षेत्रामध्ये वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक म्हणून बाबांनी काम केलं आणि समाजाला जागृती देण्याचं काम. संतांच्या दुकानामध्ये कधी भेद बघितला जात नाही. संतांच्या दुकानामध्ये यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार ननवे चिंता कोणाशी. सर्वांनी या, लहान या, थोर या, आबाद या, वृद्ध या, श्री सतनत यावे सुख होई. शुद्ध होऊन जावे. म्हणून या संप्रदायामध्ये जेवढी संत मंडळी झाली, उच्च नीच काही भगवंत तिष्ठे भाव भक्तरी, त्याच्याकरता खूप उच्च वर्ण लागतो असं नाही. या तालुक्यामध्ये स्वानंद सुखनिवासी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचं जीवन आपण जर बघितलं तर एक सामान्य कुळामध्ये जन्माला, परंतु कोणत्याही कुळामध्ये येऊन देव मिळवता येतं हे दाखवून देणारे जर कोण असेल तर ते श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा. बाबांचं जीवन आपण बघितलं. कुटुंबाचा व्यवसाय, कुटुंबाची उपजीविकेचं साधन मच्छीमार आहे. पकडलेली मासे बाबांनी त्याच पात्रामध्ये सोडून द्यावी आणि हेच केल्यानंतर जीवन जगता येतं. यापासून सर्व कुटुंबाला बाजूला केलं आणि स्वतः तपश्चर्या जीवनामध्ये केली. दिनरात्री तपते केले बैसोनी प्रवरेला, औदुंबराशी पादवी आणि ठाव्यासे सर्वा, वरद मिळाला शिवशनीचा तारा या जगता. मार्कंडयाने दिदला ठेवा भाग्य तुझे संतान. कोणत्याही कुळामध्ये जन्माला या तप केल्याच्या नंतर संपूर्ण जगाचं लक्ष ज्या संस्थांकडे आहे ती श्री क्षेत्र देवगड संस्था. का? सत्पुरुष आहे. तुमचं आमचं भाग्य आहे की त्या सत्पुरुष आपले मार्गदर्शक चांगले आहे. मार्गदर्शक चांगले नसते तर परमार्थात येऊन देखील आपलं नुकसान होतं. मार्गदर्शक भगवत साक्षात्कारी असावे. माऊली ज्ञानोबा म्हणतात की आपले मार्गदर्शक असे असावे, चोख असावे. माऊली ज्ञानोबांची जर ज्ञानेश्वरी, आपण सर्व ज्ञानेश्वरी वाचक आहात. माऊली ज्ञानोबा म्हणतात आपल्या भांडारपुरामध्ये जर एखादा मुनीम आपल्याला ठेवायचा असेल तर तो कसा असावा? चोख असावा. काय रोसकटी बोली आवचितयावरी सर्वस्व सांडिले, चोख तरी भांडारी दिले. चोख असला पाहिजे. म्हणून आपले गुरुवारे वंशी महाराज चोख होते. का? त्यांना ज्ञानोबारायांचं दर्शन होतं. मी नेहमीच कीर्तनातून सांगत असतो,
सामाजिक स्थितीमध्ये बाबांना त्रास झाला, मंदिर सोडण्याचा निर्णय बाबांनी घेतला. रात्री 12ची वेळ आहे. आता आम्ही तुमच्या मुखातून ऐकलो तेच सांगतो. आता मी बरेच दृष्टांत सांगणार आहे बाबांचे. नानाभाऊ आम्ही दिंडीमध्ये सांगत असतात, बाबांनी लाऊडस्पीकर बंद पडला म्हणून नाना भाऊला त्यांना काय केलं, नानाभाऊ शिव्या दिले म्हणून आज ही माणसं चांगली आहे. तुमचं भाग्य आहे, बंशी बाबांचा हात तुमच्यावर पडला. ज्यांना ज्यांना बाबांनी सोडून दिलं ते बहुत जण गेले, बाबांची कृपा. आणि बाबांनी निर्णय घेतला मंदिर सोडण्याचा. रात्री 12ची वेळ आहे. माऊली ज्ञानोबांना वाटलं एवढा मोठा महान सत्पुरुष या तालुक्याला मिळाला की ज्या सत्पुरुषानं संपूर्ण प्रपंच विकून मंदिराची उभारणी केली. आणि माऊली ज्ञानोबा देखील रडू लागले, माझे बंशी महाराज मला सोडून जाते. रात्री 12ची वेळ आहे. ती जे पुण्य संन्यासी 16 वर्षाचा बाबांनी वडकुटी बांधली, या बाजूला बाहेर पडणार. एवढ्यामध्ये ते महात्मे येऊन उभं राहिले. रात्री 12ची वेळ. बंशी बाबा आणि साधू आहे. त्या सत्पुरुषानं विचारलं, का हो माऊली ज्ञानोबांनी याच ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगितली का? बाबांना ज्ञानेश्वरीवर फार प्रेम. आणि मग बाबांनी सांगितलं, हो माझ्या माऊली ज्ञानोबांनी याच ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगितली. दर्शन घेण्याकरता परवानगी आहे का? बाबांनी सांगितलं, का नाही दर्शन घेण्याकरता, जा मंदिरामध्ये. तो तेज पुंज संन्यासी गाभाऱ्यामध्ये दर्शन घेण्याकरता जातोय महाराज. 10 मिनिटं होते. रात्री 12ची वेळ आहे. अर्धा तास होतोय, 1 तास होतोय, संन्यासी बाहेर येत नाही. म्हणून बाबा संन्यासाला पाहण्याकरता पैसखाम मंदिरामध्ये जातात. संन्यासी नाही, फक्त पैसखाम. म्हणून बाबा दिव्य पुरुष होते. बाबाला वाटलं हा संन्यासी तिसरा कुणी नसून साक्षात माझे ज्ञानोबा आहे. आजपासून मंदिरापर्यंत, शेवटच्या शरीराच्या शेवटच्या श्वासापर्यंत मंदिर सोडणार नाही. आणि बाबांनी अगदी शेवटच्या टोकापर्यंत मंदिर कधी सोडलं नाही. शेवटच्या क्षणाला देखील बाबांनी सांगितलं मंदिरामध्ये घेऊन चला. आणि तोच दिव्य संदेश आपल्यापर्यंत बाबांनी दिला, ज्ञानेश्वरी वाचा आणि मंदिरावर प्रेम करा. मोठ्या स्वाभिमानानं मी उभ्या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सांगतो, तुम्हाला जर ज्ञानेश्वरी वाचक बघायचे असेल तर माझ्या ज्ञानोबारायांच्या पैसखाम मंदिरामध्ये या. की ज्या पैसखाम मंदिरामध्ये 500 ते 600 वाचक असतात. आमच्या माता भगिनी 250, 300 पुरुष असतात. त्यापैकी 300 लोकांच्या ज्ञानेश्वरी मुखदगत आहे. हे वैभव महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही. तुम्ही कुठेही फिरा एवढं. म्हणून ज्ञानेश्वर मंदिरामध्ये आणि नेवासा तालुक्यामध्ये कीर्तनकाराला घाम येतो. भाऊ कीर्तन करत असताना चांगले कीर्तनकार जर एखाद्याने ज्ञानेश्वरी सांगितली तर आताचे कीर्तनकार असे की आता ज्ञानेश्वरी किती वय आहे हेच माहित नाही. दुर्भाग्य. आणि म्हणून त्या सत्पुरुषानं फार मोठा त्याग केला. तुमच्या आमच्याकरता त्यांचे उपकार आपण कधीच विसरू शकत नाही. परंतु फक्त बाबांचं ध्यान केलं. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या सारखे व्हावे हाची सापडे बोध खरा. फक्त बाबांचं जीवन चरित्र वाचा. पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची नावे. या संतांनी या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर दुकान घातलं. आणि दुकान घातल्याच्या नंतर तो माल वाटण्याचा अवदाय जीवनामध्ये संपन्न दाखवलं. त्या अभंगाच्या पहिल्या Bye.
आणि म्हणून तुम्हा आम्हाला जो ठेवा मिळाला आज वारकरी संप्रदायामध्ये चाली ती आमच्यासारखे लाखो कीर्तनकार या महाराष्ट्राला मिळाले आणि भविष्य काळामध्ये मिळतील. आता ही तरुण मुलं आपली लहान लहान मुलं भविष्य काळामध्ये तयार होतील. आमच्या भगिनी उभ्या आहेत. ही संतांची कृपा आहे. कधी कधी माणसं मुलगा जर आमच्या बरोबर आला वारकरी झाला दिंडीला जर आला तर नामदेवराय म्हणतात मला देखील समाज नावं ठेवत होता. परमार्थ करायला लागल्याच्या नंतर लोक म्हणत असतात महाराज तुमच्यामुळं आमचा मुलगा बिघडला. कृष्णा महाराज तुमच्या बरोबर दिंडीला मुलगा आला आणि तो प्रति महिन्याला ज्ञानेश्वर मंदिराची देवगडची वारी करू लागला. आणि म्हटलं चांगलं झालं. त्या मुलाला फार काही कमवता नाही आलं तरी कमीत कमी तुमचं नुकसान होणार नाही एवढं तरी चांगलं. त्यांनी सांगितलं नाही बाबा राज ते आमच्या कुळात असं कोणीच नव्हतं. आमचे कुणी नव्हते ऐसे हेची तिसे निवडले काय करू पोराला घरी चट धरी वाट देवळाची. कुळामध्ये एक जर हरिभक्त जन्माला आला तर 42 कुळाचा उद्धार. म्हणून पुत्र व्हावा गुंडा ज्याचा त्रैलोक्य झेंडा गुरुवारी बंसी महाराज सारखे सत्पुरुष आले. धन्य माता पिता हे जर साधू संतांनी दुकान घातलं नसतं तर ही मंडळी तयारच झाली नसती. संत सज्जने संतांनी दुकान घातलं म्हणून भगवान शिवजीचा हा महाशिवरात्री उत्सव आपण साजरा करतोय आणि त्यामध्ये आनंदी आनंद आहे. म्हणून परमार्थ करणाऱ्या माणसावर जर आनंदच असतो. करोडोची संपत्ती असणारी मंडळी बघा. आम्ही दिंडीमध्ये चालत असताना नानाभाऊ करमळ्याच्या पुढे आपण निघालो आणि आपले सर्व ज्ञानेश्वर मंदिराचे विद्यार्थी आम्ही चाललो होतो. दुपारचा वेळ पाऊस झाला. सर्व कपडे वगैरे भरलेले ते कंटेनर जवळून जात होतं म्हणून सर्व अंगावर चिखल उडालेला होता आणि तरी देखील वरून पाऊस चालू असताना विद्यार्थी आणि आम्ही सर्व मंडळी हसत भजन करत चाललो. गायनाची उडी आपुली छंदी मनाशी आनंद आवडीने लाखो 20-20 लाखाच्या गाड्या घेऊन चाललेली मंडळी सरपंच जवळून चालली होती आपल्याकडे आणि चालल्याच्या नंतर त्यांचे कॅमेरे मोबाईल काढून ते फोटो काढत होते. मी ते म्हणत होते महाराज थोडी पोच द्या आमच्या विद्यार्थी मंडळीला. अहो मी त्या विद्यार्थ्यांना म्हणलो लाखो रुपयाच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे परंतु ते समाधानी नाही. आमचे सर्व विद्यार्थी चिखलाने भरलेले आहेत परंतु तरी देखील आनंदाने नाचत होते. त्याला एकच कारण आहे संत सज्जनी. त्या संतांच्या दुकानामधला जो माल खातोय आम्ही तो कोणता साधू संत. म्हणून आज तो प्रसाद तयार होतो. आपण घरी जे काही खात असतो ते वेगळं आहे परंतु या भगवान शिवजीच्या दरबारामध्ये गुरुवारी बाबांच्या या दरबारामध्ये खातलेला प्रसाद डायबिटीसचा माणूस असू द्या 100% त्याला म्हणा 2 वंजूळ बुंदी खाय काहीच होणार. दिंडी सोहळ्यामध्ये चालणारी माणसं घरून आम्हाला फोन करत असतात की महाराज यांना जपा यांना साखर आहे आणि ती दिंडीला बसल्याच्या नंतर 20-20 गुलाबजाम होतात. काहीच होत नाही. दंतकथा नाही सत्य काहीच होत नाही का माझ्या माऊली ज्ञानोबरायांचा प्रसाद आहे म्हणून या ठिकाणी प्रसाद करताना आनंद आहे. बाकीचं सर्व काही मिळेल परंतु आनंद आपल्याला कुठेच मिळणार नाही. तो मिळेल फक्त तो संतांच्या दुकानावर. गातला दुकान देते आले मग ते प्रसाद खाण्याकरता कोणी एक विशिष्ट जातीचा असा अजिबात नाही. कोणीही या आणि हा प्रसाद खाऊन मुक्त व्हा.
आणि या प्रसाद खाण्याच्या मोबदल्यामध्ये सर्वकथा समीपता स्वरूपता सायुज्यता चार मुक्तीच्या योग्यांना जपी तपी अनुष्ठान करणाऱ्यांना मिळत नाही. या सुखा कावे देव वेगावला वैकुंठ सोडून संता सदनी राहिला. हा भगवान शिवजीचा उत्सव स्वर्गामध्ये नाही, वैकुंठामध्ये देखील नाही, फक्त हा मृत्यू लोकांमध्ये. पण हा मृत्यू लोकांचा आनंद आगळा वेगळा आहे. म्हणून घातला दुकान इथे आली असे दान. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते दान देत असताना ते संत कंजूस नाही तर ते उदार आहेत. अभंग संत उदार संतांना उदार संत म्हणतात. जोग महाराज सारख्या संतांना उदार संत म्हणतात. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा सारख्या संतांना उदार संत म्हणतात. फक्त एकदा उदार म्हणत नाही तर उदार उदार संत या संताचे देणे, या संताचे देणे. कल्पतरुहुनी दुने, कल्पतरुहुनी दुने. परिसा परिसा येणे चिंतामणी ठेवला. संत उदार आहे. म्हणून संताकडे तुम्ही म्हणाल काय आहे तर संताकडे देण्याकरता एका ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ कुठे कुत्रे घर राखी. त्यांच्याकडे देण्याकरता काय संताकडे देण्याकरता भरपूर आहे. समाजामध्ये चार प्रकारचे वर्ग एकाकडे देण्याकरता भरपूर आहे. आमची कीर्तनकार मोठी विनोद सांगत असतात एकाकडे अनुभव देण्याकरता भरपूर आहे परंतु देण्याची इच्छा नाही. एकाकडे देण्याची इच्छा आहे परंतु देण्याकरता नाही. आमच्या बरोबर आळंदी पंढरीच्या वारीला आला. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन करून पांडुरंगाच्या दर्शनाकरता जात असताना एका आनंद पांगळ्या व्यक्तीनं दीनवदनानं पायाला हात लावला आणि दीनवदनानं म्हणू लागला एक दोन पैसा द्याव धर्माला, एक दोन पैसा द्याव धर्माला. आशीर्वाद लागन तुमच्या मुलाले कराला, आशीर्वाद लागन तुमच्या मुलाले कराला. एक दोन पैसा द्याव धर्माला. मायबाप द्याव म्हटल्याच्या नंतर त्याला वाटलं 10 रुपये काय 100 रुपये द्यावे परंतु देण्याकरता नाही. देण्याची इच्छा आहे परंतु देण्याकरता नाही. एकाकडे देण्याकरता भरपूर आहे परंतु देण्याची इच्छा नाही. एकाकडे देण्याकरता भरपूर आहे. लोक म्हणत असतात अहो त्या घराकडे काय बघायचं सोन्याचा धूर निघतोय त्या घरी. म्हणून आमची
इकडलं सांगत नाही. आता काल मी आंबडमधून आलो, त्या भागामध्ये गेल्याच्या नंतर लोकांनी सांगितलं का हो तुमचे वडील प्रतिवर्षी गुलाबजामुची पंगत सप्ताह करता देत होते, परंतु आता ते जाऊन 10 वर्ष झाले. तुम्ही ती परंपरा मोडीत काढू नका. वडिलांपेक्षा जवळजवळ 20 पट संपत्ती तुमच्याकडे आहे, परंतु मोठी फार चाप्टर होती, उच्च शिक्षित होती. उच्च शिक्षित झाल्याच्या नंतर बहुतांशी माणसं या बाजूला बगल देत असतात. आणि मग त्यांनी सांगितलं आमच्या वडिलांची परंपरा चांगली होती, परंतु आम्ही आता ती परंपरा बदलून घेतली. त्यांनी सांगितलं काय तुमची परंपरा? त्यांनी सांगितलं आमची अशी परंपरा आहे, नाम सप्ताहामध्ये आम्ही काहीही न देण्याचा निर्णय घेतलेला. आमचे वडील देत होते, परंतु आमची परंपरा आहे का वरग्नी 1.25 रुपये देऊ, वरग्नी 1.25 रुपये देऊ, जेवायला 9 जण येऊ, एक जण किलो खाऊ, नाही उरलं भांडायला येऊ असा. परंतु आपला भाग संपला. बघा किती आनंद आहे. आमच्या सर्व माता भगिनी सर्व शेतातली कामं करून या ठिकाणी प्रसादाच्या अपेक्षेने सर्व पुरुष मंडळी हजर आहे. आचार्य मंडळी सुंदर असा आमटी भाकरीचा बेत आहे. किती आनंद आहे बघा बरं. घरी जी माणसं 1.5 भाकर खातात, आज मला वाटतं त्या भाकरी एक माणूस 3 भाकरी खातो. आनंद आहे. म्हणून असा आनंद तुम्हाला कुठेच मिळतो. म्हणून अगदी बोलता 3 दिवस कधी निघून गेले तुम्हाला देखील कळत. परंतु असं असू नये. या ठिकाणी दिल्याच्या नंतर सज्जन हो, येथे कशीत दिलेल्या अन्न, तुम्ही एक भाताचं शीत या ठिकाणी द्या. गुरुवारी बाबांच्या साक्षीनं द्या, भगवान शिवजीच्या साक्षीनं द्या. येथे कशीत दिलेल्या अन्न, कोटी कुळाचे होय उद्दर, कोटी याद होती पूर्ण, हे महिमान तीर्थाचे, धन्य धन्य पांडुरंग, धन्य धन्य पांडुरंग. तुम्हाला आता कुंभमेळ्याला कोणाला जाता येणार नाही, अर्थात जाता येईल, परंतु त्या ठिकाणी गर्दी आहे. जाण्याचा प्रयत्न देखील त्यांना शक्य आहे, त्यांनी जा. परंतु गर्दी खूप आहे. शासनानं हाय अलर्ट जाहीर केलेला आहे. परंतु आज आपल्या गावामध्ये कुंभमेळा चालू आहे. हा कुंभमेळा आहे. जसं सिंहस्थ पर्वणी आल्याच्या नंतर न्हावी आणि ब्राह्मण मंडळीला धनधान्य मिळतं, त्याप्रमाणे आपल्या गावामध्ये हा कुंभमेळा. म्हणून या ठिकाणी या आनंद लुटा. देण्याकरता भरपूर आहे, देण्याची इच्छा नाही. संतांकडे देण्याकरताही आहे, देण्याची इच्छा आहे, तो वर्ग आहे संतांचा. जगद्गुरु तुकोबारायांनी एका पाटलाचं शेत राखण करण्याकरता घेतलं. जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र का सांगायचं? जगद्गुरु तुकोबारायांचं आता 375 वर्ष जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाला होता. म्हणून तुम्ही कीर्तनकाराकडून अपेक्षा करा, महाराज आम्हाला सासू सुनाच्या मुलाबाळांच्या गोष्टी सांगू नका, आम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून आमच्या बळशी महाराजांचं चरित्र सांगा. श्री समर्थ सद्गुरु जोग महाराज, माधव बाबा दांडेवाडीकर, नारायणगिरी महाराज, सकल संतांचे चरित्र ऐका, की जेणेकरून तुम्ही कष्टाचा पैसा या ठिकाणी खर्च करतात त्याच्या मोबदल्यामध्ये हसायच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या तर कहा गया तो कहा नहीं, क्या लाया तो कुछ नहीं, पैसा जाईल त्याच्या मोबदल्यामध्ये काही. माय बाप हो, आम्ही गुरुवारी बंशी महाराजांचे पाईक आहोत, ते सांगण्याचं काम आमचं आहे. अगदी अल्प वयामध्ये आमच्यावरती जबाबदारी आली. ज्ञानेश्वर मंदिराची सेवेकरी म्हणून ज्या ज्या ठिकाणी जातोय आम्ही त्या ठिकाणी या गोष्टी सांगत असतो. जगद्गुरु तुकोबारायांनी एका पाटलाचं शेत राखण करण्याकरता घेतलं. पाटलाने जगद्गुरु तुकोबारायांना राखण करण्याकरता मळा करून दिला आणि त्या मळ्यावर जगद्गुरु तुकोबाराय भजन करू लागले. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. पाखरं दाणे वेचत होती, पाखरांना खाण्याकरता दाणे होते, परंतु पोट भरल्याच्या नंतर पाणी नाही.
पाखरांची भटकंती होते. तुकोबारायांच्या लक्षामध्ये आले यांना पिण्याकरता खाण्याकरता अन्न आहे, परंतु पिण्याकरता पाणी नाही. तुकोबाराय दुसऱ्या दिवशी कुंभाराकडे गेले, हजारो मातीची गाडगी बनवून घेतली, 10-10, 5-5 कणसा मिळून एक पाण्याचं गाडगं भरून ठेवलं. आता त्या निमित्तानं मी विनंती केली आमच्या माता भगिनीला, आता उन्हाळा आता चांगल्या प्रकारचा लागलेला, आपल्या घराच्या बाहेर एखादं कटोरं पाण्याचं भरून ठेवा आणि त्या कटोऱ्या शेजारी एक मुठभर, एक वंजूळभर तांदूळ टाकून ठेवा. तांदूळ तर आपल्याला फुकटच आहे, काही अडचण नाही, परंतु फुकटातून देखील आपल्याला यज्ञ करता येईल. आणि अगदी शांतपणे एका बाजूला जाऊन उभे राहा आणि ती पाखरं पाणी पितात, तो आनंद बघा तुमच्या डोळ्याने येईल. जगातलं कोणतंही संकट तुमचं नुकसान करू शकत नाही का? हजारो माणसं जर, हजारो पाखरं जर तुमच्या दारामध्ये पाणी पिऊन गेले तर ते कृपेचा आशीर्वाद देऊन जाते. म्हणून अगदी सहज घडणारी पुण्य आहे. म्हणून जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी 10-10, 5-5 कणसं मिळून एक पाण्याचं गाडगं भरून ठेवलं. पाखरांना सांगितलं, हे बघा उद्यापासून पाणी पिण्याकरता इतरत्र जायचं नाही, तुमच्याकरता या ठिकाणी जिआरची सोय केलेली आहे. मातीचे गाडगे म्हणजे शरद भाऊ जुने जिआर होते. जुने लग्न समारंभामध्ये पाणी पिण्याकरता सरपंच बरोबर आहे जिआर असायचे, ते रांजणं असायचे, परंतु इतकं पाणी थंड असायचं. पाखरांनी सांगितलं, महाराज शिवरात्रीचा उत्सव चालू आहे, यामध्ये जर आम्ही पाणी पिलो तर आमचा आवाज जाईल. तुकोबारायांनी सांगितलं, नाही, ही तुमच्याकरता जिआरची सोय. जुनी मंडळी जी होती, हे आमचे बाबा फेटेवाले गुरुवर्य म्हणत, आपले मार्गदर्शक बाबांनी कीर्तनातून सांगत असतात की जुनी माणसं जी होती ती आऊत वगैरे हरण्याकरता जर मळ्यामध्ये गेली, ती ज्या सरडीमध्ये कुत्र्यांनी पाणी प्यायचं त्या सरडीमध्ये बैलांनी पाणी प्यायचं आणि त्या सरडीमध्ये नाना शिंदे महाराज मालकांनी पाणी प्यायचं, तरी कोणताच रोग त्यांना होत नव्हता. का? ती संपन्न होती, ती प्रतिकार शक्ती. का बरं तुकोबारायांची भावना असेल? तुकोबारायांची एकच भावना आहे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये माझा पांडुरंग नटलेला आहे. प्रभूची ले करे सारी, प्रभूची ले करे सारी, दयाला सर्व ही प्यारी, पुन्हा व्यर्थ शिनवावे, जगाला प्रेम पावे, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम पावे. हे गुरुवर्य तुलसी महाराजांनी महाराज. आणि म्हणून आपल्याला फार काही देता नाही आलं तरी चालेल, परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कपभर पाणी चतकुर भाकर एखाद्याच्या पदरी घाला, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार, फुकाचे जीवन तरी पाजा. विठ्ठल भरले अनंत भांडार, त्यांच्याकडं दानाचं भांडार आहे. संत काय देत असतात? संत हे ज्ञान देत असतात. आपल्याला माऊली महाविष्णू ज्ञानोबारायांनी ज्ञान दिलं. ज्ञानाचा सागर, संतांकडं ज्ञानाचं दान आहे. म्हणून संत ज्या वाटाला गेले ती परंपरा आपण दिंडी सोहळ्यामध्ये चालत असताना आमचा एक वारकरी म्हटला, शरद भाऊ आमच्याबरोबर चालत होता, 10-12 दिवस झाले, 8 दिवस झाले. नानाभाऊची सिस्टीम होती, तो थोडा गायक असल्यामुळे त्यांना वाटलं कधीतरी आपल्याला म्हणून दिलं पाहिजे, परंतु या ज्ञानेश्वर महाराज संस्थांची दिंडी आहे, त्याच्यामध्ये परंपरेचे अभंग म्हणले जातात. त्याला वाटलं सिस्टीम चांगली आहे, म्हणण्याकरता आनंद आहे.
एक दिवस तिसऱ्या चौथ्या दिवशी माझ्याजवळ बसला. कृष्ण महाराज, अहो मी 5 दिवस झाले तुमच्या बरोबर चालतोय, तुमच्या चाली ठरलेल्या आहेत. सकाळी उठलं का पहिली मालिका तुम्ही म्हणता, दुपारी झालं की काकडा होतो, काकडा झाला का योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. अहो रोजचं ठरलेलं आहे, मी 8 दिवस झाले तुमच्या बरोबर चालतो, एखादी तरी सिनेमाची चाल म्हणा ना. त्याला सांगितलं, अरे बाबा 8 दिवस नाही 400 वर्ष झालेत आमच्या संत मंडळीने या चाली जतन करून. म्हणून या परंपरेत सिनेमाच्या चाली म्हटल्या जातात, वारकरी चाली म्हटल्या जातात. म्हणून वारकरी चालीमध्ये असा आगळा वेगळा दम आहे. ऐकणाराला पुण्य, गाणाराला पुण्य आणि म्हणणाराला पुण्य. आता वगावगामध्ये आलं म्हणून एक वारकरी चाल मी म्हणून दाखवतो तुम्हाला. ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य का पूज्य स्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा साधकाचा मायबा परुषने सर्वभूती सुखा संत वारकरी मंडळी दिंडीमध्ये बाबांनी एकदा विना घेतला आणि विना घेतल्याच्या नंतर एकदा संपूर्ण टाळकऱ्याकडे नजर टाकली की बाबांचे अभंग ठरलेले असायचे. पांगुळ झालो देवा वासुदेव, आणि मग असे अभंग म्हणणारा थोडं जड जातं, ती लांबशी अभंग असतात, ती शब्द बसत आणि चौकडा अभंग बाबाची नेहमी असायची. आणि मग आम्ही हे सर्व संतांच्या वारकऱ्यांच्या मुखातून ऐकलं. म्हणून या परंपरेशी आपण जुटलेलो आहोत. आपण कसं जीवन आपलं असावं, कसं असू नये, साधू संतांनी ज्ञान रूपी दान आपल्याला दिलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, स्वतः दान देतात मग त्यांच्याकडे तर दान संपतं का? तुकोबारायांनी सांगितलं संपत नाही, तर ते मागणाराला पुरेसं असं दान असतं. अभंगाच्या तिसऱ्या आणि माझी पुरे मागतासी पुरे आणि ज्यांनी मागितलं मागत्याशी पुरे धनी आणि काशी उरे, त्या गवळणीला देव मिळाला. आणि देव मिळाल्याच्या नंतर त्या गवळणीचं सर्व चित्त आपण काल्या प्रसंगामध्ये ऐकणार. सर्व चित्त भगवान परमात्मा हरवून घ्यायचं.
आणि मग त्या गवळणी दही दूध तूप लोणी विकत होत्या तरी गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. आणि मग गवळणीनं ते घुसडण करण्याकरता दही येतरी घेतलं की त्या जुन्या काळच्या गवळणी होत्या. जुना वाडा असायचा, सासूबाई अशा वस्त्रीमध्ये बसायच्या आणि वस्त्रीमध्ये बसल्याच्या नंतर सासूबाईनं सुनेला सांगावं आज ते लोणी काढलं पाहिजे, लोणी काढ. दह्याचं घुसळण करण्याकरता ती गवळण त्यावेळेस घेते. त्यावेळेस तिचं चित्त भगवान परमात्म्याच्या ठिकाणी जडल्यामुळं तिला देवाच्या ठिकाणचं वेळ लागल्यामुळे संसाराचं काही आठवत नाही. आणि मग अर्धा तास होतोय, 1 तास होतोय, लोणी येत नाही असं बघितल्याच्या नंतर सासूबाईनं मागं फिरून बघितलं तर तिच्याकडून लोणी येत नाही. आणि मग त्या सासूबाईनं मोठ्या आवाजामध्ये, जुनी सासू होती की कपाळ भरून कुंकू असायचं, असं थाटामाटामध्ये त्या सासूनं सुनेला आवाज द्यायचा. आणि मग ते आवाज देण्याकरता आमचे छोटे कदम माऊली असले तर मग ते आता त्यांना शोभत, ते आम्हाला शोभत. आणि त्या सुनेला आवाज द्यायचा आणि मग त्या सुनेने सांगायचं आत्याबाई अजून काही लोणी येत नाही. आणि मग त्या सासूबाईनं वस्त्री म्हणून सांगायचं अगं कधी ऊन पाणी टाक, कधी थंड पाणी टाक. ऊन टाकलं तरी लोणी येत नाही, थंड टाकलं तरी लोणी येत नाही. आणि मग निराश झाली आणि तिनं सांगितलं सासूबाई मी सर्व काही प्रकार केले परंतु लोणी काही येत नाही. मला वाटतं काल कृष्ण महाराजांबरोबर कोणीतरी गाडी घेऊन आली होती, आपल्या घरी चहा पाणी केला, त्याच्यामुळे त्यांना काहीतरी जादू टोना येत असला पाहिजे. आज काही आपल्या घरामध्ये लोणी येत नाही. त्यांचं नाव पत्ता घ्या. आणि मग शरद भाऊन सांगितलं की दुसरे तिसरे कोण होते, ज्ञानेश्वर मंदिराचे वारकरी संभाजीराव होते. त्या सासूबाईने सांगितलं, सुनेने सांगितलं उन्हावणी शिळवणी घालिता लोणी येईना, उन्हावणी शिळवणी घालिता लोणी येईना, काय झाले सासूबाई टोने कळेना, उन्हावणी शिळवणी घालिता लोणी येईना, काय झाले सासूबाई टोने कळेना. घुम घुम करती, घुम घुम करती, घुम घुम करती, घुम घुम करती, डेर घुमते, डेर घुमते, घुम घुम करती, घुम घुम करती, डेर घुमते, डेर घुमते. आनंदल्या गवळणी छंद छंद डोलती. देवाचं एकदा वेळ लागलं की भगवान परमात्म्याकडे काही मागण्याची इच्छा नाही. आणि जरी मागितलंच तर संतांच्या लोकांमध्ये मागत्याशी पुरे धनी आणि काशी उरे, संत उदार उदार भरडे अनंत भंडार विठोबार रखुमाई. मागणारा भरपूर आहे देण्याकरता. आणि मग दिल्याच्या नंतर त्यांचं कमी होत नाही का. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं त्यांच्यावर देवाची कृपा आहे, संतांची कृपा आहे, त्यांनी कितीही दिलं. म्हणून भगवत कार्यामध्ये देत असताना मुक्त असते द्या. ज्याला चौकीमध्ये काय खाईल याची चिंता ठेवायची नाही. त्यांनी जर या सप्ताहाला 1000 रुपये देत असले तर 5000 रुपये द्या, आम्हाला भेटायला 5000चे 25 कधी होतील सांगता येईल. म्हणून मी सांगत नाही. कदम माऊली आपले छोटे कदम माऊली त्यांच्या एक भक्त परिवार नाशिकमध्ये आम्ही कार्यक्रमाला गेलो आणि बहुत त्यांनी दरवर्षी प्रतिवर्षी त्यांची 11,000ची पावती त्यांच्या सोहळ्या करत असायची. परंतु टोमॅटोचं उत्पन्न करत असताना गेली 10-12 वर्ष अशी गेली की मोठा शेतकरी परंतु निवास आला. पर्यायी असं झालं की पैसे देण्याकरता नाही आणि म्हणून वर्गणी चुकली नाही पाहिजे म्हणून त्यांनी आता पर्यायच उरला नाही.
म्हणून गपचूप एका माणसाकडून, ही तंतकथा नाही सत्यकथा आहे बरं का, टक्केवारीनं पैसे घेतले आणि योग असा देवाने त्याचं भावना ओळखली. त्या वर्षी त्याला सारंग पाटील 2 कोटी रुपयाचे कांदे आणि मग माऊलीने त्याला माईकवर सांगण्याकरता उभं केलं. भगवान परमात्मा काय देत असतो, तर त्या व्यक्तीला सांगताच येत नव्हतं. त्याने सांगितलं मी या देवाचे उपकार सांगू शकत नाही. ती व्यक्ती 10 मिनिटं रडत होती, खाली बसले आणि मग ती माऊलीनं सर्व प्रसंग सांगितला. देवाच्या कार्यामध्ये एक हाताने दिल्याच्या नंतर देणाराचे हात अनेक दुबळे माझी झोळी. म्हणून भगवान परमात्मा त्यांचं पोत कधी खाली ठेवत नाही. अभंगाच्या शेवटच्या Oh
भरले लोहिते संत उदार उदार भरले अनंत भंडार. जगद्गुरु तुकोबारांत त्यांचं पोतं देवानं भरून ठेवलेलं आहे. म्हणून आपलंही देखील पोतं भरून ठेवावं असं वाटत असेल तर आपण गुरुवर गणसी महाराज सारख्या सत्पुरुषांची सेवा करा. आपलं देखील पोतं भगवान परमात्मा भरून ठेवल्याशिवाय राहणार. आणि गेल्या अनेक वर्षापासूनचा बाबांच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला हा ज्ञानयज्ञ, त्यामध्ये तिसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा काही कारणास्तव माझ्याकडे शरद भाऊने आमंत्रित केलं. त्या निमित्ताने येण्याचा योग आला. या ठिकाणी अनेक वेळेस मी मला वाटतं 9 ते 11 या कालावधीत असलेल्या सप्ताहामध्ये मी सेवा केली. त्यावेळेस देखील सुंदर अशी सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. बरोबर कीर्तनाची वेळ 7 ते 9 आहे. आणि म्हणून राम महाराज आमचे खरवंडीकर नेहमी म्हणत असतात, आदर्श शिक्षक त्याला म्हणतात नानाभाऊ जो विद्यार्थी पळून जायच्या शाळा सोडून देतो. म्हणून बरोबर माझ्याकडे 7 मिनिटं शिल्लक आहे आणि मी अवघ्या 3 मिनिटामध्ये थांबणार. तत्पुरती फेटा बांधत असताना शरद भाऊनी मला सांगितलं महाराज पिंगळा म्हणा म्हणून. परंतु मी शरद भाऊला सांगितलं शरद भाऊ पिंगळ्याची फी आमची सध्या 70,000 रुपये. आता जवळचं गाव आहे आणि आम्ही बाबाचे असल्यामुळं नाहीतर आम्ही खाली गेल्याच्या नंतर तेवढे पैसे घेतोच. मग तुम्ही कमी अधिकपणा करून नाना भाऊ 50 जरी दिले असं आणि म्हणून कधी प्रत्येक दिवशी कसं कोणाला कसं माहीत होतं सांगता येत नाही. परंतु तो रचेल एक कीर्तनात म्हणावाच लागतो. म्हणून तो पिंगळा नावाचा पक्षी संतांनी जागृती दिली त्याप्रमाणे त्या पक्षानं देखील जागृती दिली. तो पक्षी म्हणतो तुम्ही या सप्ताहामध्ये वर्गणी दिली नाही तर आमचं काही जाणार नाही. या ठिकाणी तुम्ही अन्नदान केलं नाही आमचं काही जाणार नाही. तुम्ही सेवा केली नाही आमचं काही जाणार नाही. पारायण करता बसले नाही आमचं काही जाणार नाही. परंतु आज उद्या परवा एक दिवस तुम्हाला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार. म्हणून तो पिंगळा उंच झाडावर बसतो आणि कोणत्या कोणत्या आळीला कोण कोण काय काय करतो या सप्ताह कालखंडामध्ये त्याला सर्व दिसत. आणि म्हणून तो उंच झाडावर बसून समाजाला जागृती देतो. हरी पिंगळा जागृती दिल्याच्या नंतर तो पिंगळा म्हणतो मधल्याळीला एक बायको फिरे मधल्याळीला. आता तेवढे चरण म्हणण्याकरता सरपंच आपल्याकडे टाइम नाही आणि म्हणायचेच असले तर त्याची आम्ही फी देखील तशी घेतो. तो पिंगळा म्हणतो तुम्ही वर्गणी दिली नाही तर आमचं काही जाणार नाही. परंतु शेवटी मात्र हे नजरी ऐका
म्हटला काळी आणि एकदा की काळाने फासा टाकला रे टाकला. मग गावचे सरपंच आले काय, विद्यमान आमदार आले काय, खासदार आले काय, मग तेथे नचले काही. सत्ता संपदा राहील ठाईची ठाई म्हणून सांगत व्हायचं. संतांनी वेगवेगळ्या चाली त्याला लावल्या. शांती ब्रह्मनाथ महाराज दीन वदना म्हणतात, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा मादारी बोली बोलत देखा, पिंगळा मादारी घातला दुकान देती आली अशी दान. संत उदार उदार भरडे अनंत भांडार. चालत असलेल्या नामसप्तातील तिसऱ्या दिवसाची सेवा काही अपरिहार्य कारणास्तव माझ्याकडे दिले. योगा भाऊंनी फोन केला आणि आज आमची नेमकं तारीख खाली असल्यामुळं या ठिकाणी येण्याचा वेळ आला. झालेली सेवा गुरुदेव बाबांच्या चरणी, तुम्हा आईबापांच्या चरणी, भगवान शिवजीच्या चरणी समर्पित करून सेवेला या पूर्ण ज्ञानेश्वर